नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी हॉररवर्स चॅनलवर. मला आशा आहे की आपल्या रहस्य आणि भयकथा तुम्हाला नक्कीच आवडत असणार. चला तर मग सुरू करूया आजच्या कथेला. ही घटना पूर्णपणे खरी आहे. आम्ही आधी जिथे राहायचो तिथे आमच्या शेजारी एक फॅमिली राहायची आणि हा प्रसंग त्यांच्या बरोबर घडलेला. असं म्हणतात की काही आत्मे, काही एनर्जीज एका ठराविक जागेशी कायमच्या जोडलेल्या असतात. एका ठराविक वेळी त्या त्या जागेवरून त्या फिरत असतात आणि दुर्दैवाने जर त्याच वेळी तुम्ही जर तिथे असाल तर चान्सेस असतात की ती एनर्जी, ती एंटिटी तुम्हाला पजेस करू शकते. अशीच एक गोष्ट खूप वर्षांपूर्वी आमचा शेजारी दिनेश सोबत घडली होती, जी ऐकून तुम्ही सुद्धा विचारात पडाल. दिनेश हा मुंबईत राहणारा एक अगदी साधा सरळ मार्गी माणूस होता. लग्न झालेलं होतं आणि त्याला 4 वर्षांचा एक मुलगा देखील होता. दिनेश आपल्या फॅमिली सोबत एकाच चाळीत राहत होता. स्वभावाने शांत, आजूबाजूच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध असलेला आणि आपलं काम व आपलं घर हेच त्याचं जग होतं. पण हेच साधं सुधं जग एका घटनेमुळे आता कायमचं बदलणार होतं. एके दिवशी दिनेश ऑफिसमधून लवकर घरी आला. त्याच दिवशी एरियाची लाईट सुद्धा गेली होती. योगायोगाने त्या दिवशी अमावस्येची रात्र होती, त्यामुळे बाहेर सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. दिनेशची बायको कॅन्डलच्या उजेडात घरातली सगळी कामं करत होती, तर मुलगा तेवढ्याच कॅन्डल लाईटमध्ये अभ्यास करत बसला होता. त्यानंतर गप्पा मारत एकमेकांची चेष्टा मस्करी करत तिघांनीही चाळीतल्या त्या छोट्याशा खोलीत कॅन्डल लाईट डिनर केलं. त्या दिवशी घरात नॉनव्हेज बनवलं होतं. जेवण झाल्यावर दिनेशच्या बायकोनी भांडी घासली आणि उरलेलं थोडंसं जेवण कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलं. पण एक प्रॉब्लेम होता. नॉनव्हेजचा कचरा जर रात्रभर घरातच ठेवला तर घरभर घाण वास पसरायचा, आणि जर तो डबा घराबाहेर ठेवला तर रात्री कुत्री येऊन तो उघडून त्यातील कचरा सगळीकडे पसरवायची. त्यामुळे दिनेशने विचार केला की तशी जास्त रात्र झाली नाहीये, तर आपण जाऊन तो कचरा टाकून येऊ शकतो. त्या काळात आजच्यासारखी रोज सकाळी कचरा उचलणारी गाडी नाही यायची, ना कुठे कॉमन कचरा पेटी असायची. चाळीतल्या बायका स्वतःच कचऱ्याचा डबा घेऊन एका ठराविक जागी, कधी रस्त्याच्या कडेला तर कधी एखाद्या मैदानाच्या अगदी कोपऱ्यात झुडपांमध्ये कचरा टाकून यायच्या. दिनेशच्या बायकोने त्याला सांगितलं की रात्री तिथवर त्या लांब जागेपर्यंत जाऊ नकोस, इथे जवळपास कुठेतरी टाकून ये, त्यात आजची रात्र अमावस्येची आहे. पण दिनेशने तिला समजवलं की अगं अजून फक्त 9 तर वाजलेत आणि फार काय उशीर झालेला नाहीये, आणि तसंही मी 15 मिनिटात जाऊन येईनच. शेवटी बायकोने त्याला सेफ्टीसाठी टॉर्च घेऊन जायला सांगितलं. त्यानंतर दिनेश आता रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या उजेडात त्या मैदानाकडे निघाला, जे त्यांच्या एरियाच्या अगदी शेवटच्या टोकाला होतं. त्या मैदानाच्या शेवटच्या कोपऱ्यात काही झुडपं होती आणि एक मोठं चिंचेचं झाड होतं. त्या झाडाच्या आजूबाजूला कुणाचंही घर नव्हतं. नेहमीच्या दिवसात तिथे रात्री जाणं ही चाळीतल्या लोकांसाठी अगदी नॉर्मल गोष्ट होती. पण त्या दिवशी अमावस्येची रात्र होती, वर लाईट सुद्धा नव्हती. दिनेशच्या सांगण्यानुसार त्या चिंचेच्या झाडाखाली पोहोचायच्या थोडंसं आधी एका कुत्र्याने त्याचा रस्ता अडवला होता आणि जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. कुत्र्याला घाबरवण्यासाठी त्याने दगड उचलून मारण्याची ऍक्शन पण केली. पण कुत्रं थोडं लांब जाऊन पुन्हा दिनेश समोर येऊन भुंकू लागलं, जणू काही त्याला पुढे जाण्यापासून रोखतच होतं ते. दिनेशने पुन्हा एकदा दगड मारण्याची ऍक्शन केली आणि कुत्रा बाजूला होताच तो झटकन पुढे निघाला. पण यावेळी ते कुत्रं त्याच्या मागे आलं नाही, ते फक्त तिथूनच त्याच्यावर भुंकत राहिलं. पुढे त्यानंतर दिनेशला घराबाहेर पडून बराच वेळ झाला होता. काही वेळाने दिनेशची बायको थोडी विचारात पडली. तिने विचार केला की येता जाता वाटेत त्याला कदाचित काही मित्र भेटले असतील आणि तो त्यांच्याशी गप्पा मारत बसला असेल तर येईल थोड्या वेळाने, असे म्हणून तिने स्वतःची समजूत घातली आणि या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण जवळपास 1 तास होऊन गेला तरी दिनेश काही घरात परतलाच नाही. त्या काळात लोकांकडे आजच्यासारखे मोबाईल फोन नसायचे. शेवटी तिने मुलाला शेजारच्या घरी ठेवलं आणि थोडं पुढे नाक्यापर्यंत जाऊन बघून आली. पण तिला दिनेश कुठेच दिसला नाही. लाईट गेल्यामुळे तिथे कुणीच नव्हतं. त्यानंतर तिने अजून काही वेळ वाट बघितली, पण आता रात्रीचे 10:30 वाजले होते आणि दिनेशच्या बायकोचा धीर आता सुटत चालला होता. ती रडायला लागली. आजूबाजूचे चाळीतले लोक जमा झाले आणि तिने सगळ्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली. चाळीतले 8-10 पुरुष टॉर्च घेऊन दिनेश ज्या जागी कचरा टाकायला गेला होता तिथे निघाले. पण ते सगळे तिथे पोहोचले तेव्हा त्यांना तिथे कोणीही दिसलं नाही. चारही बाजूला फक्त सन्नाटा होता. मैदान इतकं मोकळं होतं की तिथे लपायला सुद्धा कुठे जागा नव्हती. 10-15 मिनिटं शोधाशोध केल्यानंतर सगळेच परत चाळीत आले. आता शेवटचा पर्याय म्हणजे पोलीस कंप्लेंट करणं. यावर सगळ्यांचं एकमतही झालं. इकडे दिनेशची बायको रडून रडून पार वेडीपिशी झाली होती. त्यानंतर सगळे जेव्हा पोलीस स्टेशनला पोहोचले तेव्हा नियमानुसार पोलिसांनी सांगितलं की 24 तासांआधी मिसिंग कंप्लेंट आम्ही रजिस्टर करू शकत नाही. त्यांनी चाळीतल्या लोकांना उद्यापर्यंत थांबायला आणि नातेवाईक मित्रमंडळींना संपर्क करून विचारायला सांगितलं. पण दिनेशच्या बायकोला मात्र हे सहन होतच नव्हतं.
ती आत्ताच्या आत्ता इतक्या रात्री दिनेशला शोधायला जायचा हट्ट करू लागली. चाळीतल्या बायकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न पण केला, पण तिच्या हट्टापुढे सगळेच पुरुष पुन्हा एकदा त्याच जागी बघायला निघाले. आणि आता तोपर्यंत रात्रीचे जवळपास 12 वाजून गेले होते. आणि यावेळी जेव्हा चाळीतले सगळे जेंट्स दिनेशला शोधायला गेले तेव्हा त्यांना दिनेश आता दिसला, त्याच चिंचेच्या झाडाखाली. आणि सगळ्यांनी बघितलं की दिनेश त्या क्षणी त्याच वेळी डब्यातून कचरा खाली टाकत होता. सगळेच जण जेव्हा दिनेश जवळ पोहोचले तेव्हा सगळ्यांना एकत्र बघून दिनेश आधी घाबरला. त्याला वाटलं की घरी बायको किंवा मुलाला काही झालं की काय, म्हणून हे सगळे मला बोलवायला घाईघाईत आलेत. पुढे दिनेशने विचारल्यावर सगळ्यांनी दिनेशला सांगितलं की तू इथे कचरा टाकायला आला होतास आणि बराच वेळ झाला, तुझी बायको तिकडे खूप घाबरली होती, म्हणून आम्ही सगळे तुला शोधायला आलो. मग सगळेजण तिथून निघून घराकडे परतले. थोड्याच वेळात दिनेशची बायको लांबूनच बघत होती की दिनेश चाळीतल्या बाकीच्या लोकांसोबत अगदी व्यवस्थित चालत येत होता आणि त्याच्या हातात अजूनही तोच कचऱ्याचा डबा होता. त्यानंतर दिनेश जवळ येऊन बायकोला म्हणाला की मी तर सांगितलं होतं ना तुला की मी 15 मिनिटात येईनच, मला थोडासा उशीर काय झाला आणि तू उगाच सगळ्या चाळीतल्या लोकांना जमवलंस. तेव्हा त्याची बायको त्याला म्हणाली, आता 12 वाजून 15 मिनिटं झाली आहेत. तिचं हे वाक्य ऐकताच दिनेशने भिंतीवरच्या घड्याळाकडे बघितलं आणि तो जागच्या जागी थिजून गेला. त्याला काहीच कळेना, कारण तो जेव्हा घरातून बाहेर पडला होता तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते आणि आता परत आला होता तेव्हा 12 वाजून 15 मिनिटं झाली होती. त्याने डोक्याला हात लावला, कारण त्याच्या हिशोबाने तो अवघ्या 15 मिनिटातच परत आला होता, पण प्रत्यक्षात मात्र तो घरी 3 तासांनी पोहोचला होता. आणि या 3 तासात तो नेमका कुठे होता, त्याच्यासोबत काय घडलं याची त्याला किंचितही आठवण नव्हती. चाळीतल्या मोठ्या आणि अनुभवी लोकांना लगेच समजलं की आज अमावस्या होती, काहीतरी नक्कीच झालं असणार. म्हणून त्याने दिनेशच्या बायकोला सांगितलं की त्याच्यावरून नारळ फिरव आणि नजर उतरून तो नारळ लांब फेकून दे. त्याच्या बायकोने ते सगळं केलंही. इकडे दिनेश डोक्याला हात लावून खुर्चीवर बसून राहिला. आपल्यासोबत नेमकं काय घडलंय हे तो समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. चाळीतल्या वडीलधाऱ्या मंडळींच्या मते एकतर ती अमावस्येची रात्र होती आणि त्यात दिनेश त्या चिंचेच्या झाडाखाली गेला होता, त्यामुळे कदाचित एखाद्या एंटिटीने त्याला आपल्या ताब्यात घेऊन तिथेच अडकून ठेवलं असावं. त्या दिवशी नेमकं काय घडलं हे दिनेशला आजतागायत आठवत नाहीये, पण त्या दिवसापासून त्याला सतत असं जाणवायला लागलं की कुठेतरी कुठल्या तरी सावल्या किंवा एखादी शक्ती त्याच्या आजूबाजूला वावरते. ती त्याला काही इजा करत नाहीये, पण सतत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. दिनेशने या प्रॉब्लेमसाठी अनेक पंडित, तांत्रिक सगळं काही करून बघितलं, पण कुणालाही यावर काही सोल्युशन सापडलं नाही. पुढे काही महिन्यांनी दिनेशने ते घर सोडून तो दुसरीकडे राहायला सुद्धा गेला. आणि आज इतक्या वर्षानंतरही दिनेशला त्या रात्री नेमकं काय घडलं होतं हे अजूनही आठवत नाहीये. आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्याला ते आठवायचंही नाहीये, जणू त्या 3 तासांसाठी तो या जगात नव्हताच. आणि म्हणूनच जेव्हा मोठी माणसं सांगतात की काही जागी, काही ठराविक दिवशी, ठराविक वेळी तिथे जाऊ नका, तर त्यांच्या शब्दांमागे नक्कीच काहीतरी अर्थ दडलेला असतो. अशा गोष्टींमध्ये उगाच धाडस दाखवणं किंवा मला काही होणार नाही रे असं म्हणणं हे कधीच योग्य नसतं. दिनेश सोबत त्या रात्री नेमकं काय घडलं असेल, त्या 3 तासात त्याच्यासोबत काय झालं असेल, एखादी एंटिटी किंवा एखादी आत्मा खरंच त्याला आपल्या दुनियेत घेऊन गेली असेल का? हे सगळे प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत.